नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता. आज चंद्रपूर जिल्ह्याला वाघाचा जिल्हासुद्धा म्हणतात. आणि सेकंड एक गोष्ट आहे की चंद्रपूर जिल्हा वाघाचा जिल्हा म्हणून जसा फेमस आहे, तसाच इकोप्रो या संस्थेच्या नावाने सुद्धा चंद्रपुरातच नव्हे तर विदर्भातही नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी या इकोप्रोच्या माध्यमातून आपलं नाव मोठं केलं, असं बंडूभाऊ धोत्रे आज आपल्यासोबत आहेत. तर आज आपण बोलतो करूया बंडूभाऊ धोत्रेंना. दादा नमस्कार. नमस्कार दादा, नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. दादा, इकोप्रोची आपण स्थापना केली, याची निर्मिती केली, काय हो कारण याचं? खरं तर मला अगदी बालपणापासून आर्मीत जायची इच्छा होती. कारण की जेव्हा मी वर्ग 7वीत होतो त्या दरम्यान टीव्हीवर दूरदर्शनवर एक सिरियल सुरू होती, परमवीर चक्र. आणि ते परमवीर चक्र जे त्या ठिकाणी परमवीर चक्र प्राप्त झालेले योद्धे होते, मरणोपरांतही ज्यांना मिळालेले अशांच्या ते गाथा होत्या. आणि त्यांनी इतकं प्रेरित केलं की आपणही आर्मीत जावं म्हणून. वर्ग 7वी ते ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षापर्यंत हा प्रवास सुरू होता आर्मीत जाण्याचा. परंतु काही कारणवश मला त्यात जाता आलं नाही आणि एक प्रचंड डिप्रेशनमध्ये 2 वर्ष माझे त्यात गेले. आणि डिप्रेशन जेव्हा तुटलं तर असं लक्षात आलं की आपण सीमेवर नाही गेलो तर काय झालं, आपण सीमेच्या अंतर्गत राहूनही सुद्धा देश सेवा करू शकतो. आणि शालेय महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या सभोवताल जे जे प्रश्न होते, म्हणजे इथे तर हा जंगलाचा जिल्हा आहे, मोठ्या प्रमाणात जंगल आहे, वन्य प्राणी आहे. आणि महाविद्यालयीन जीवन जगत असताना हेही लक्षात आलं की इथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुद्धा आहे आणि निसर्गाची अपरिमित हानी सुद्धा होत आहे. तर अशा अनुषंगाने आपण निसर्ग मित्र झालं पाहिजे, सर्प संरक्षणाचं काम विचारात आलं आणि हे सर्व पर्यावरणाच्या एकंदरीत संरक्षणासाठी लढा आपण पुकारला पाहिजे. एक युवकांची चळवळ सुरू झाली पाहिजे. तर शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात असताना NCCच्या माध्यमाने जे धडे गिरविले होते किंवा नेतृत्व गुणाचा विकास झाला होता, त्या अनुषंगाने आपण इकोप्रो संस्थेची निर्मिती करून आपल्या सभोवताल असणाऱ्या अनेक प्रश्नांसाठी युवकांच्या चळवळीच्या माध्यमाने आपल्याला काही करता येईल, अवेअरनेस करता येईल किंवा त्या संदर्भात संघर्ष उभारता येईल किंवा संरक्षणासाठी पावलं उचलता येईल, याचंच एकंदरीत स्वरूप म्हणजे इकोप्रो संस्थेची निर्मिती होती. परंतु हा लढा लढत असताना आपण हे विसरतो की लोकांना नेमकी गरज काय, लोकांचे नेमके हक्क काय आहे. आणि असे विकासाची मोठी परिभाषा करत असताना मूळ प्रश्नाला आपण बगल देतो. तेव्हा हे लढे जेव्हा लढले जाते तर कुठल्या तरी उद्योगाच्या विरोधात असतो, विकासाच्या विरोधात असतो. आणि या ठिकाणी जेव्हा विरोध करतो तर हा विरोध एक हिंसेच्या माध्यमाने गेला तर तो चिरडला जाणं सहज आणि सोपं आहे. परंतु गांधींनी, बापूंनी जो काही मार्ग आपल्याला दाखवलेला आहे तो मार्ग आजही तितकाच कारगर आहे. तो आहे सत्याग्रहाचा आणि अहिंसेचा. बंडूभाऊ, निरोगी आयुष्यासाठी गावठी हेल्थ उपक्रम आपण एक सुरू केला आहे, काय सांगाल याबद्दल? सगळ्यात वेगळा उपक्रम. आपण प्रत्येक वेळेस नवे नवे उपक्रम करतात, ते वेगळे असतात, काय सांगाल? खरं तर आपली इकोप्रो जी संस्था आहे, कुठल्या पण प्रोजेक्टसाठी जेव्हा काम करत नाही तर अनेकदा हा प्रश्न निर्माण होतो की हे संस्थेचं कार्यालय चालणार कसं. आणि मग कार्यकर्त्यांना रोजगाराचा प्रश्न असतो. आणि मग मध्यंतरी आपण हे बघतोय की अनेक बचत गटांचा उद्धार करण्याकरिता विविध स्कीम चालवल्या जातात, त्यांना अनुदान दिलं जातं, त्यांना लोन दिलं जातं, मशिनरीज पुरवठा केला जातो. आणि फायनली आपण बघतो की त्यांचं फायनल प्रॉडक्ट तयार झालं की त्याला विक्रीला कुठलंही माध्यम नसतं. हा एक विषय घेऊन हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यासोबतच एक विषय आहे की आपलं आरोग्य दिवसागणिक अधिक संकटात येत आहे, ते म्हणजे खानपानामध्ये होत असणारा बदल आणि मिलावट. आणि सोबतच आपण ज्या शहरात जिल्ह्यात राहतो ते सर्वाधिक प्रदूषित आहे आणि आपण जी जीवनशैली आपली बदललेली आहे. आणि खरं तर आपण पंचमहाभूत अग्नी, वायू, आकाश, जल, पृथ्वी म्हणजे एकंदरीत निसर्ग, ह्या निसर्गापासून आपली निर्मिती आहे, उत्पत्ती आहे. आणि ह्याच निसर्गापासून आपण दूर चाललो आणि अपेक्षा मात्र आपण ही करतो की आपण निरोगी राहिलं पाहिजे. ते निरोगी असं राहता येणार नाहीये. निसर्गाचा अगदी जवळ जावं लागेल, निसर्गाकडे परत यावं लागेल. आणि या पंचमहाभूतापासून म्हणजे एकंदरीत निसर्गपूरक जीवनशैली आपली कशी असली पाहिजे याचा अंगीकार करणं गरजेचं आहे. हे झाली आपल्या दिनचर्याच्या बाबतीत. पण जेव्हा आपण खानपानवर येतो तर योग्य खानपान आपल्याला मिळालं पाहिजे, सेंद्रिय मिळालं पाहिजे. आता मिलेटचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर हे अन्नधान्य खानपान हे काय प्रकार आहे, तर एकंदरीत लोकांना मिलावटीपासून सेंद्रिय, देशी पद्धतीनं बनवलेल्या, हँडमेड पद्धतीनं बनवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे दैनंदिन आहारात आपल्याला महत्त्वाच्या आहे, अशा सर्व गोष्टी मिळणं आज अशक्य आहे. परंतु बचत गटाच्या माध्यमानं ते तयार करणं आणि जे गरजू आहेत, ज्यांना निरोगी राहायचं यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि बेरोजगार
युवकांपासून तर बचत गटांना रोजगार देण्याचं माध्यम हे ठरावं म्हणून गावठी हेल्थ स्टोअर सारखं उपक्रम आपण सुरू केलेला आहे. त्या माध्यमानं अनेकांना आपल्याला रोजगार देता येईल आणि ज्या चांगल्या व्यक्तींना आपल्याला आरोग्यवर्धक अशा वस्तू पण त्यांना पोहोचवता येईल अशा माध्यमाचा हे उपक्रम आहे. बंडू, शेवटचा प्रश्न, या नवयुवकांना काय संदेश द्या? नवयुवकांना महत्वाचा संदेश आहे की आज आपली जी स्थिती आहे, कारण की आपण म्हणतो की आपला देश आता युवकांचा देश आहे, महासत्ता होणार आहे वगैरे वगैरे, परंतु ज्या युवकाकडे कुठलं ध्येय नसेल, गोल नसेल आणि त्या दिशेनं आपला प्रवास नसेल आणि जसं आपण गोल सेट करतो आणि आपलं एक ध्येय गाठण्याकरिता एक रणनीती आखतो, मुळात अशा पद्धतीची रणनीती आखून आपला गोल जो काही सेट केलेला ते अचीव करण्यासाठी आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य असलं पाहिजे आणि तितका संयम सुद्धा असणं गरजेचं आहे. खरं तर आजच्या युवकांकडे हे गुण अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपण आपल्या जीवनातलं निश्चित ध्येय गाठू शकतो आणि पर्यायी आपण देश सेवेमध्ये हातभार लावू शकतो. चंद्रपूर जिल्ह्यात किल्ला स्वच्छता अभियानाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा घेतलेली. भाऊ, याबद्दल काय सांगाल? चंद्रपूर जिल्हा हा ऐतिहासिक गोंडकालीन जिल्हा आहे. याचा सर्वदूर गोंड राज्याचा विस्तार झालेला होता आणि हा ऐतिहासिक वारसा येथील किल्ले असतील, परकोट असतील, समाध्या असतील गोंड राज्यांच्या, याच्यामुळे आजही जिवंत आहे. परंतु काळानुरूप आपण बघतो की स्थानिक इतिहास स्थानिक लोकांनाच शिकवला जात नाही किंवा माहिती नसतो. या अनुषंगाने चंद्रपूर शहराला सभोवताल वेढा बांधून बांधलेला 11 किलोमीटर चंद्रपूर शहराला वेढा बांधून बांधलेला 11 किलोमीटरचा हा किल्ला परकोट ही भिंत आहे. परंतु काळानुरूप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हेजिटेशन वाढलेलं, झाडझुडपं वाढलेली, त्यामुळे नागरिकांचंही दुर्लक्ष झालेलं होतं. देशात जेव्हा स्वच्छ भारत अभियान सुरू झालेलं होतं, तर मग आपण घर परिसराची स्वच्छता का करायची? तर आपला ऐतिहासिक वारसा आपल्याकडे समृद्ध आहे, त्याची स्वच्छता आपण या अभियानांतर्गत करावी म्हणून 1 मार्च 2017 या अभियानाची आपण सुरुवात केलेली होती. अभियान जेमतेम 200 दिवस गाठलेलं होतं. रोज नियमित इकोब्रो संस्थेचे कार्यकर्ते या किल्ल्यावर येऊन श्रमदान करत होते. परंतु किल्ला जसजसा साफ होत गेला तसतसं आम्हाला किल्ल्याचं नवं रूप पाहायला मिळालं आणि त्यातून प्रेरणा मिळत गेली आणि किल्ला अभियान हे पुढे जात होतं. परंतु जेव्हा या किल्ला स्वच्छता अभियानाची दखल खुद्द पंतप्रधानांनी जेव्हा घेतली तर आणि आमच्या कार्याचा हुरूप पण वाढला, नागरिकांकडून परत प्रोत्साहन सुद्धा मिळालं आणि हे अभियान अविरत 1020 दिवस पर्यंत सतत चालत राहिलं. आज या अभियानाच्या माध्यमाने हेरिटेज वॉक सुरू झालेला. चंद्रपूरकरांना आपला इतिहास जवळून पाहता येतो, आपला इतिहास जाणून घेता येतो आणि आम्ही स्वच्छता कार्य करणारे कार्यकर्ते या दिवशी हेरिटेज वॉकच्या दिवशी आम्ही गाईडच्या भूमिकेत असतो आणि स्वच्छता अभियानाची गाथेसोबतच चंद्रपूरचा गोंडकालीन इतिहास आणि गोंड राजांचं कार्य आम्हाला इथं सांगता येतं. मित्रांनो, देशसेवा करण्यासाठी फक्त मनात आणि आपल्या अंगात एक गुण असावा लागतो, याची इच्छा असावी लागते. हेच बंडूभाऊंनी सांगितलेलं आहे. यांना आपण शुभेच्छा देऊया आणि उद्या नवीन एका व्यक्तिमत्वाला भेटूया. धनंजय साखरकर, नवराष्ट्र नववार्ता.